विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपली शाळा जी या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तलाठी भरतीसाठी आपण MPSC पॅटर्ननुसार काही 30 संभाव्य प्रश्नसंचांची सिरीज सुरू केली आहे. तर या 30 संभाव्य प्रश्नसंचांपैकी आजचा हा 11वा प्रश्नसंच आहे मित्रांनो. चला तर कुठल्याही प्रकारचा वेळ न घालवता महत्त्वपूर्ण प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती प्रशासकीय विभाग अस्तित्वात आहे? मित्रांनो, प्रश्न फार महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती प्रशासकीय विभाग अस्तित्वात आहे? प्रशासकीय विभागावर हा प्रश्न आलेला आहे मित्रांनो तलाठी भरतीमध्ये. तर मित्रांनो, यामध्ये लक्षात ठेवा, कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर. पॉईंट लक्षात ठेवा, कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर हे महाराष्ट्रातील 6 मुख्य प्रशासकीय विभाग आहे. किती मित्रांनो? 6 मुख्य प्रशासकीय विभाग आहे. कोणते आहे? कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर. तर यामध्ये आणखी पॉईंट लक्षात ठेवा मित्रांनो, प्रशासकीय सुलभतेसाठी आणि विकासाच्या नियोजनासाठी हे 6 विभाग तयार करण्यात आले. कशासाठी तयार केली होती मित्रांनो? तर प्रशासकीय सुलभतेसाठी आणि विकासाच्या नियोजनासाठी. मित्रांनो, क्षेत्रफळाच्या दृष्टीने छत्रपती संभाजीनगरचे पूर्वीचे नाव जे होते ते औरंगाबाद होते मित्रांनो. औरंगाबादचे पुढे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात आले. हा राज्यातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे. मित्रांनो, प्रश्न विचारला जाते की महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता आहे? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल, सुरुवातीला औरंगाबाद होते मित्रांनो, त्याचेच नामकरण आता करण्यात आले छत्रपती संभाजीनगर. आपण नोट करून ठेवा मित्रांनो. एक लक्षात ठेवा की कोकण विभागात सर्वाधिक समुद्र किनारा लाभलेले 7 जिल्हे समाविष्ट आहे. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक सी, कोकण विभाग. मित्रांनो, प्रश्नाचे उत्तर येत असेल तर 3 ते 4 सेकंदमध्ये प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा. सोबतच आपली शाळा जीकेला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. तर मित्रांनो, टेलिग्राम चॅनलवर आपल्या प्रत्येक क्लासची फ्री PDF अवेलेबल असते. सोबतच तलाठी भरतीची अपडेट देखील आपण त्यावर देत असतो. त्यामुळे आत्ताच टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करून घ्या. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 2 आहे, भारतात स्थापित झालेले सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणते आहे? प्रश्न फार महत्त्वाचा आहे मित्रांनो की भारतामध्ये स्थापित झालेले पहिले राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणते आहे? यामध्ये पॉईंट लक्षात ठेवा मित्रांनो की या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना 1936 मध्ये हेली नॅशनल पार्क या नावाने उत्तराखंडमध्ये झाली होती. तर भारतातील वाघांच्या रक्षणासाठी सुरू करण्यात आलेल्या प्रोजेक्ट टायगरची सुरुवात याच राष्ट्रीय उद्यानातून झाली मित्रांनो. गीर हे आशिया सिंहांसाठी तर काझीरंगा हे एकशिंगी गेंड्यांसाठी प्रसिद्ध असलेले राष्ट्रीय उद्यान आहे. मित्रांनो, 2 पॉईंट तुम्ही नोटच करून ठेवा की गीर हे आशियाई सिंहांसाठी तर काझीरंगा हे एकशिंगी गेंड्यांसाठी प्रसिद्ध असलेले राष्ट्रीय उद्यान आहे. मित्रांनो, तलाठी भरती परीक्षेमध्ये प्रथम भौगोलिक स्थळावर थेट प्रश्न विचारले जातात मित्रांनो, 1 लाइनरमध्ये. मित्रांनो, या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान. हे भारतामध्ये स्थापित झालेले सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखले जाते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 3 आहे, महाराष्ट्राचे चेरापुंजी म्हणून ओळखले जाणारे सर्वाधिक पावसाचे ठिकाण खालीलपैकी कोणते आहे? मित्रांनो, हा प्रश्न खूप वेळा विचारला जाते परीक्षेमध्ये, त्यामुळे हा प्रश्न पाठच करून ठेवा. यामध्ये लक्षात ठेवा, अंबोली हे थंड हवेचे निसर्गरम्य ठिकाण महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येते. मित्रांनो, अंबोली हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येते. तर येथे वार्षिक सरासरी सुमारे 750 सेंटीमीटर इतका प्रचंड पाऊस पडतो. वार्षिक सरासरी किती मित्रांनो? 750 सेंटीमीटर इतका प्रचंड पाऊस पडतो. तर भौगोलिकदृष्ट्या हे ठिकाण सह्याद्रीच्या दक्षिण भागातील पर्वतरांगामध्ये वसलेले आहे. भौगोलिकदृष्ट्या याचे ठिकाण कुठे आहे मित्रांनो? तर सह्याद्री पर्वतातील दक्षिण भागामध्ये वसलेले आहे. तर हा प्रश्न सरळ सेवा परीक्षेमध्ये हवामान आणि पर्जन्यमानावर वारंवार विचारला जातो. मित्रांनो, लक्षात ठेवा, सरळ सेवा परीक्षेमध्ये आणि महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व परीक्षांमध्ये जसे की तलाठी भरतीमध्ये देखील खूप वेळा हा प्रश्न विचारलेला आहे. ह्या पण पॉईंट लक्षात ठेवा मित्रांनो. अजूनपर्यंत जर तुम्ही आपली शाळा जीकेला जॉईन केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. त्यानंतर आपले टेलिग्राम चॅनल पण सुरू आहे, ते पण तुम्ही जॉईन करू शकता. प्रश्न क्रमांक 4 आहे, सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिराव फुले यांनी महाराष्ट्रातील कोणत्या शहरात केली? मित्रांनो, प्रश्न फार महत्त्वाचा आहे, कोणत्या शहरामध्ये केली असा हा प्रश्न आहे. यामध्ये लक्षात ठेवा, महात्मा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी पुणे येथे सत्यशोधक समाजाची अधिकृत स्थापना केली. कधी केली? 24 सप्टेंबर 1873. मित्रांनो, ही तारीख खूप वेळा परीक्षेमध्ये विचारली जाते, त्यामुळे याकडे लक्ष द्या.
त्यानंतर यामध्ये एक पॉईंट आणखी लक्षात ठेवा मित्रांनो, सर्व जातींमध्ये वंचित घटकांना सामाजिक गुलामगिरीतून आणि पुरोहितांच्या मध्यस्थीतून मुक्त करणे हा मुख्य उद्देश होता. तर या समाजाचे ब्रीदवाक्य होते मित्रांनो सर्वसाक्षी जगतपती. मित्रांनो, सत्यशोधक समाजाचे ब्रीदवाक्य कोणते होते तर लक्षात ठेवा, प्रश्न खूप वेळा परीक्षेमध्ये विचारले जातो. सर्वसाक्षी जगतपती, त्याला नकोची मध्यस्थी, म्हणजे ईश्वर हा साक्षी आहे, त्याला मध्यस्थीची कोणतीच गरज नाही आहे, त्याच्यापर्यंत आपल्याला पोचण्यासाठी कोणत्याही मध्यस्थीची गरज नाही आहे, असे त्यांचे म्हणणे होते मित्रांनो ज्योतिबा फुले यांचे. तर यामध्ये एक पॉईंट आणखी लक्षात ठेवा की सत्यशोधक समाजाचे पुरोहितांशिवाय लग्न लावण्याची पुरोगामी पद्धत महाराष्ट्रात रूढ झाली. मित्रांनो, ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, पुणे येथे. पर्याय क्रमांक ब, पुणे येथे त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. तर प्रश्न क्रमांक 5 आहे मित्रांनो, भारतीय राज्यघटनेनुसार देशाच्या राष्ट्रपतींना त्यांच्या पदाची शपथ खालीलपैकी कोण देते. मित्रांनो, लक्षात ठेवा, भारताचे राष्ट्रपती असतात त्यांना पदाची शपथ कोण देते असा प्रश्न आहे. प्रश्न फार महत्त्वाचा आहे. MPSC पॅटर्ननुसार खूप वेळा हा परीक्षेत प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो, त्यामुळे हा आत्ताच तुमच्या नोटबुकमध्ये IMP म्हणून नोट करून ठेवा मित्रांनो. चला तर यामध्ये आपण पॉईंट बघूया की भारतीय संविधानाची कलम 60 नुसार राष्ट्रपतींना सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पदाची शपथ देतात. मित्रांनो, लक्षात ठेवा, भारताचे जे सर्वोच्च न्यायाधीश आहेत तेच आपल्या राष्ट्रपतींना पदाची शपथ देतात मित्रांनो. त्याच्यासाठी कोणती कलम आहे, कलम महत्त्वाची आहे, कलम 60 नुसार देतात. तर सरन्यायाधीशांच्या अनुपस्थितीत सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश हे शपथ देऊ शकतात. मित्रांनो, जर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश नसतील तर त्याचेच सर्वोच्च न्यायालयाचे जे ज्येष्ठ न्यायाधीश असतात ते त्यांना पदाची शपथ देतात. त्यानंतर राष्ट्रपती आपला जो पदाचा राजीनामा आहे तो मित्रांनो उपराष्ट्रपतीकडे सोपवतो. मित्रांनो, लक्षात ठेवा, राष्ट्रपतींना शपथ देते सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, ते नसतील तर सर्वोच्च उच्च न्यायाधीश. त्याच्यानंतर जर पदाचा राजीनामा द्यायचा असेल राष्ट्रपतींना तर ते देतात उपराष्ट्रपतीकडे. आणि उपराष्ट्रपतींना शपथ कोण देतात मित्रांनो, तर या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यानंतर भारताची राज्यघटना आणि राज्यव्यवस्था हा तलाठी परीक्षेचा अत्यंत महत्त्वाचा गाभा मानला जातो मित्रांनो. यामध्ये एक पॉईंट लक्षात ठेवा मित्रांनो की खूप वेळा राज्यघटना आणि राज्यव्यवस्थेवर आपल्या तलाठी भरतीमध्ये परीक्षेत प्रश्न विचारले गेलेले आहेत, त्यामुळे हा IMP पॉईंट नोट करून घ्या. आणि राज्यघटना या घटकावरील प्रश्न तुमच्या खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो, त्यामुळे प्रत्येक पॉईंटवर आणि प्रत्येक प्रश्नावर तुम्ही बारीक लक्ष द्या, जेणेकरून तुमच्या अभ्यासामुळे कुठलाही त्रास होणार नाही मित्रांनो. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक ब, भारताचे सरन्यायाधीश. सरन्यायाधीश काय देतात तर राष्ट्रपतींना शपथ देतात मित्रांनो. कोणत्या कलमानुसार, 60व्या कलमनुसार देतात मित्रांनो. हे लक्षात ठेवला तर तुमच्या परीक्षेमध्ये कुठलाही प्रश्न मिस होणार नाही मित्रांनो. आणि जर भारताचे सरन्यायाधीश नसतील तर जे भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे जे उच्च न्यायाधीश असतात मित्रांनो ते राष्ट्रपतींना शपथ देतात. हा पॉईंट लक्षात ठेवा मित्रांनो. प्रश्नाची क्वांटिटी तुम्हाला आवडत असेल तर एक लाईक करा मित्रांनो, जेणेकरून मला पण तुमच्यासाठी अशी सिरीज सुरू ठेवण्यासाठी कॉन्फिडन्स मिळत राहील मित्रांनो. चला तर पुढचा प्रश्न बघूयात मित्रांनो. प्रश्न क्रमांक 6 आहे, लांबी आणि पाण्याच्या विचाराचा विचार करता महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी प्रणाली कोणती आहे. सर्वात मोठी नदी प्रणाली कोणती आहे मित्रांनो. तर यामध्ये लक्षात ठेवा, गोदावरी नदीचा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर जवळ ब्रह्मगिरी पर्वतात उगम होतो. गोदावरीचा उगम कुठे होते मित्रांनो, तर गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर जवळील ब्रह्मगिरी पर्वतात होतो. तर यामध्ये आणखी एक पॉईंट महत्त्वाचा आहे मित्रांनो की गोदावरीने महाराष्ट्राचे सुमारे 49% खोरे क्षेत्र व्यापलेले आहे, म्हणून हिला महाराष्ट्राची जीवनवाहिनी देखील याच नदीला मित्रांनो महाराष्ट्राची वृद्धगंगा देखील म्हणतात. या नदीला दक्षिण भागातील तिच्या विस्तारणामुळे दक्षिण गंगा किंवा वृद्धगंगा देखील असे म्हणतात मित्रांनो. त्यानंतर गोदावरी नदीचा प्रवास महाराष्ट्रात ओलांडून तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये देखील बंगालच्या उपसागरात होतो मित्रांनो. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक C, गोदावरी नदी. पर्याय क्रमांक C, गोदावरी नदी. पुढचा प्रश्न क्रमांक 7 आहे, केंद्र सरकारने कोणत्या अत्यंत महत्त्वाच्या प्राण्याला भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून घोषित केले आहे. प्रश्न महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे हा प्रश्न आहे. तर यामध्ये लक्षात ठेवा, गंगा नदीमध्ये आढळणाऱ्या गोड्या पाण्याच्या डॉल्फिन हा भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी आहे मित्रांनो. तर यामध्ये आणखी एक पॉईंट लक्षात ठेवा, भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे तर डॉल्फिन आहे. कोणत्या पाण्यामध्ये, गंगा नदीमध्ये आढळणाऱ्या गोड्या पाण्याचा डॉल्फिन नावाचा हा भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी आहे मित्रांनो. हा पॉईंट लक्षात ठेवा. त्यानंतर पर्यावरण
मंत्रालयाने 5 ऑक्टोबर 2009 रोजी या दुर्मिळ प्राण्याला राष्ट्रीय जलचर प्राण्याचा दर्जा दिला. कधी दिला? 5 ऑक्टोबर 2009मध्ये. या डॉल्फिन पूर्णपणे अंध असतो आणि तो पाण्याच्या प्रवाहाचा वेग घेण्यासाठी अतिनील लहरांचा वापर करतो. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक ए, गंगेतील डॉल्फिन. गंगेतील डॉल्फिन. तर प्रश्न क्रमांक 8 आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीच्या कोणत्या जिल्ह्याला तांदळाचे कोठार म्हणून विशेष ओळखले जाते? हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे, यामध्ये लक्षात ठेवा. रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस आणि काळी कसदार जमीन असल्यामुळे भारताचे तांदळाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. मित्रांनो, कुठे घेतले जाते? तर रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस होतो आणि तिथली जी जमीन आहे ती काळी कसदार आहे, त्यामुळेच तिथे तांदळाचे जे पीक आहे मोठ्या प्रमाणात घेतले जाते मित्रांनो. तर कोकणातील भाताचे सर्वाधिक क्षेत्र आणि पारंपरिक उत्कृष्ट उत्पादन 5 जिल्ह्यामध्ये आढळते. तर याच भौगोलिक वैशिष्ट्यांमुळे रायगड जिल्ह्याला पूर्वापार तांदळाचे कोठार म्हणून ओळखले जाते. मित्रांनो, एक पॉईंट आणखी लक्षात ठेवा यामध्ये की कर्जत येथे भात संशोधन केंद्र असून तेथे तांदळाच्या सुधारित जातींवर संशोधन केले जाते. कुठे केले जाते मित्रांनो? कर्जत या ठिकाणी संशोधन केंद्र आहे मित्रांनो. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, रायगड येथे. पर्याय क्रमांक ब, रायगड येथे. आणि तुम्हाला कोणता प्रश्न अडत आहे मित्रांनो ते तुम्ही नेहमीच कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी त्याचं नक्कीच उत्तर देणार मित्रांनो. आणि खूप मुलांचे कमेंट येतात मित्रांनो की परीक्षा कधी होणार, परीक्षा कधी येणार, त्याच्यानंतर वेळापत्रक कधी येणार. तर मित्रांनो, तुम्हाला एक सांगतो की परीक्षा लवकरच येणार, पण जेव्हा परीक्षा येणार तुम्ही तेव्हा अभ्यासाला लागणार का? तुम्हाला त्याच्यासाठी आत्तापासूनच अभ्यास करावा लागेल मित्रांनो. जर तुम्हाला असे वाटत असेल की परीक्षा आल्यानंतर आपण अभ्यास करूया, तर ते शक्य नाही आहे. तुम्हाला वाटत असेल की हा पॅटर्न खूप छोटा आहे मित्रांनो, परंतु MPSC पद्धतीने जर परीक्षा होत असेल मित्रांनो तलाठी भरतीची, तर हा पॅटर्न सर्वांसाठीच नवीन आहे. आणि त्यामुळे जे मुलं अभ्यास करत आहेत ना मित्रांनो, ते अशा प्रकारची कधीच प्रश्न विचारत नाही की परीक्षा कधी येणार. त्यांना माहिती आहे परीक्षा जेव्हा येणार तेव्हा आपल्याला तयार राहावं लागेल. तुमच्यासाठी जर सांगा आजच परीक्षा आली तर तुम्ही आजच तयार आहात का? तुम्ही नाही मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला अभ्यास करावाच लागेल. त्यासाठीच आपली ही 30 प्रश्न संचांची सिरीज सुरू केलेली आहे मित्रांनो. आणि अजूनपर्यंत तुमच्या कोणत्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला नसेल, त्यांना याची माहिती नसेल, तर त्यांना देखील पाठवा. त्यांना पण अभ्यास करू द्यात ना, तुमच्यासोबत त्यांना पण अभ्यास करू द्या. आणि तुम्ही जर ग्रुपमध्ये अभ्यास करत असेल तर तुमच्या ग्रुपमध्ये मित्रांना पाठवा हा व्हिडिओ. यामध्ये जे प्रश्न आहेत ते तुमच्या एकमेकांना मित्रमैत्रिणींना विचारा, शेअर करा. ठीक आहे मित्रांनो. प्रश्न बघूया आपण आजचा. प्रश्न क्रमांक 9 आहे, फार महत्त्वाचा आहे मित्रांनो 9वा प्रश्न. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सामाजिक प्रबोधनासाठी केसरी हे दैनिक कोणत्या भाषेमध्ये सुरू केले? प्रश्नाकडे लक्ष ठेवा मित्रांनो. केसरी हे दैनिक आहे, कोणत्या भाषेमध्ये सुरू केले असा प्रश्न आहे. कोणी सुरू केले असा प्रश्न असता तर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे उत्तर असते, परंतु प्रश्न आहे की कोणी सुरू केले असा नाही आहे, तर कोणत्या भाषेमध्ये सुरू झाले असा प्रश्न आहे. तर यामध्ये लक्षात ठेवा लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी 4 जानेवारी 1981 रोजी पुणे येथून केसरी हे मराठी वृत्तपत्र सुरू केले. कुठून सुरू केले? पुणे येथून सुरू केले. कोणती तारीख होती? 4 जानेवारी 1981 ही तारीख होती. यामध्ये एक पॉईंट आणखी लक्षात ठेवा की याच वेळी इंग्रजी भाषेतून विचार मांडण्यासाठी मराठा हे साप्ताहिक देखील सुरू करण्यात आले आहे. तर काय म्हणते मित्रांनो, मराठा हे वृत्तपत्र कोणत्या भाषेमधून लिहित होते? तर इंग्रजी या भाषेमधून लिहित होते. तर केसरीचे पहिले संपादक म्हणून गोपाळ गणेश आगरकर यांनी 1887 पर्यंत काम पाहिले. मित्रांनो, यामध्ये एक पॉईंट आणखी नोट करून ठेवा की महाराष्ट्रातील समाज सुधारणा आणि स्वतंत्र लढ्यांमध्ये केसरी वृत्तपत्राचे जे योगदान होते मित्रांनो ते खूप जास्त महत्त्वाचे होते. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, मराठी. पर्याय क्रमांक ब, मराठी. तर केसरी हे वृत्तपत्र मराठीमध्ये निघत होते, तर मराठा हे वृत्तपत्र इंग्रजी या भाषेमध्ये निघत होते. हे 2 पॉईंट लक्षात ठेवा मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 10 आहे मित्रांनो की अखंड भारताचे भौगोलिक मध्यवर्ती केंद्र असलेले झिरो माईल स्टोन हे महाराष्ट्रात कोठे आहे? प्रश्न फार महत्त्वाचा आहे, IMP आहे, नोट करून ठेवा. यामध्ये पॉईंट लक्षात ठेवा. ब्रिटिश राजवटीत भारताचे भौगोलिक केंद्र निश्चित करण्यासाठी नागपूर शहरामध्ये झिरो माईल स्टोनची स्थापना करण्यात आली. नागपूर शहरामध्ये करण्यात आली मित्रांनो. यामध्ये आणखी एक पॉईंट आहे की याच दगडांचा संदर्भ घेऊन ब्रिटिश अधिकारी देशातील इतर प्रमुख शहरांचे नागपूरमध्ये अचूक अंतर मोजत असत. तर नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी असून ते संत्र्याचे शहर म्हणजेच ऑरेंज सिटी म्हणून देखील जगप्रसिद्ध आहे.
तर हा सरळ आणि स्पष्ट प्रश्न अनेकदा तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये पहिल्या सत्रामध्ये विचारला गेला आहे. खूप वेळा मित्रांनो तलाठी भरतीची पहिली शिफ्ट आहे यामध्ये हा प्रश्न खूप वेळा विचारलेला आहे. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक सी, नागपूर हे शहर. नागपूर शहरामध्ये 0 माइलस्टोनची ठिकाण मित्रांनो नागपूर या शहरामध्ये आहे. तर नागपूर या शहरालाच ऑरेंज सिटी म्हणून देखील ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 11 आहे, भारतीय संविधानाच्या कोणत्या अत्यंत महत्त्वाच्या कलमांमध्ये अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे? मित्रांनो प्रश्नाकडे लक्षात ठेवा, अस्पृश्यता नष्टासाठी कोणती कलम वापरण्यात आली आहे असा प्रश्न आहे. तर यामध्ये लक्षात ठेवा, संविधानातील मूलभूत हक्कातील कलम 17 नुसार देशात अस्पृश्यतेचे पालन करणे हा कायदेशीर शिक्षापात्र गुन्हा देखील घोषित करण्यात आलेला आहे. तर हा हक्क समतेचा अधिकार कलम 14 ते 18 या विभागाच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि क्रांतिकारी भाग मानला जातो. कलम 17 मध्ये येते मित्रांनो अस्पृश्यता नष्ट. तर यामध्ये लक्षात ठेवा, कलम 14 हे कायद्यासमोर समता दर्शवते आणि कलम 15 हे जात, लिंग किंवा जन्मांच्या आधारावर भेदभाव करण्यास मनाई करते. त्यासोबतच संसदेने अस्पृश्यता प्रतिबंधक कायदा 1955 संमत करून या अधिकाराला अधिक मजबूती दिली. कोणता कायदा केला मित्रांनो? 1955चा कोणता? अस्पृश्यता प्रतिबंधक कायदा. मित्रांनो हा प्रश्न महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. त्यासोबतच आपले मूलभूत अधिकार या घटकावर खूप वेळा आपल्या तलाठी भरती त्यासोबतच महाराष्ट्रातल्या कोणत्याही परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला जाते. मूलभूत अधिकार कोणत्या कलमामध्ये येते? 12 ते 35 या कलमामध्ये येते. 12 ते 35 या कलमामध्ये मूलभूत अधिकार येते मित्रांनो. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक सी, कलम 17. पर्याय क्रमांक सी, कलम 17. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 12 आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये पंचायत राज पद्धतीची अधिकृत सुरुवात कधी झाली होती? महाराष्ट्र राज्यामध्ये पंचायत राज पद्धतीची सुरुवात कधीपासून झाली होती मित्रांनो हा प्रश्न आहे. तर यामध्ये लक्षात ठेवा, वसंतराव नाईक समितीच्या शिफारसीनुसार महाराष्ट्रात त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था लागू करण्यात आली. कोणती समिती होती? तर वसंतराव नाईक समिती होती मित्रांनो. समिती खूप वेळा परीक्षेमध्ये विचारले जाते. त्यासोबतच पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारे महाराष्ट्र हे देशातील 9वे महत्त्वाचे राज्य होते. 9वे महत्त्वाचे राज्य ठरले कोणते? तर महाराष्ट्र मित्रांनो. महाराष्ट्र 9व्या क्रमांकावर येते, हे आपण लक्षात ठेवजा. त्यासोबतच भारतात सर्वप्रथम 2 ऑक्टोबर 1959 रोजी राजस्थानमधील नागौर जिल्ह्यामध्ये पंचायत राजची सुरुवात करण्यात आली. सर्वात पहिले सुरुवात मित्रांनो राजस्थान या राज्यामध्ये झाली, पहिल्या क्रमांकामध्ये. तर याची सुरुवात कोणत्या नागौर या जिल्ह्यापासून झाली मित्रांनो? सर्वात पहिले तारीख होती 2 ऑक्टोबर 1959. यामध्येच एक पॉईंट आणखी महत्त्वाचा आहे मित्रांनो की या व्यवस्थेत जिल्हा परिषद वरचा स्तर, त्यासोबतच पंचायत समिती ह्या मध्यस्तर आणि ग्रामपंचायत हा खालचा स्तर समाविष्ट करण्यात आलेला आहे. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक सी, 1 मे 1962. 1 मे 1962 अधिकृत सुरुवात करण्यात आली मित्रांनो. तर मित्रांनो एक पॉईंट लक्षात ठेवा, जर तुम्हाला प्रश्नाचे उत्तर येत असेल मित्रांनो तर 3 ते 4 सेकंदमध्ये प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा. त्यासोबतच अजूनपर्यंत तुम्ही आपली शाळा जीकेला सबस्क्राईब केले नसेल मित्रांनो तर करून घ्या. आपल्या टेलिग्राम चॅनलवर या सर्व क्लासच्या फ्री PDF अवेलेबल असतात मित्रांनो. त्यासोबतच तलाठी भरतीची प्रत्येक अपडेट देखील त्यावर असते. त्यामुळे आपलं टेलिग्राम चॅनल देखील आत्ताच जॉईन करून घ्या. पुढचं प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 13 आहे, स्वतंत्र भारताचे पहिले मुख्यमंत्री आणि माहिती व प्रसारण मंत्री खालीलपैकी कोण होते? प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो. स्वतंत्र भारताचे पहिले मुख्यमंत्रीवर प्रश्न आलेला आहे. तेच कोण होते? माहिती आणि प्रसारण मंत्री देखील होते. यामध्ये पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवा मित्रांनो. सरदार वल्लभभाई पटेल हे स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि पहिले गृहमंत्री म्हणून कार्यरत होते. तर त्यांनी देशातील 560 पेक्षा जास्त संस्थानांमध्ये भारतात विलिनीकरण करून अखंड भारताची निर्मिती केली. म्हणूनच त्यांना लोह पुरुष म्हणून देखील म्हणतात. किती संस्थानापेक्षा जास्त मित्रांनो? 560 पेक्षा जास्त. तर मौलाना अब्दुल कलाम आझाद हे देशाचे पहिले शिक्षण मंत्री, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे पहिले कायदेमंत्री होते. यामध्ये एक महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो की भारताचा इतिहास आणि महत्त्वाच्या पहिल्या व्यक्ती हा स्पर्धा परीक्षेचा नेहमी आवडता विषय आहे मित्रांनो. जे भारतामधले पहिले व्यक्ती आहे त्यासोबत इतिहासामधल्या पहिल्या घटना ह्या आपल्या परीक्षेमध्ये खूप वेळा विचारल्या जातात. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ए, सरदार वल्लभभाई पटेल. सरदार वल्लभभाई पटेल हे या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल.
सरदार वल्लभभाई पटेल यांनाच मित्रांनो लोह पुरुष म्हणून ओळखले जाते, लोह पुरुष म्हणून देखील ओळखले जाते. पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 14 आहे. भौगोलिक क्षेत्रफळाचा विचार करता महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे, खूप वेळा परीक्षेमध्ये विचारलेला आहे. IMP नोट करून ठेवा मित्रांनो तुमच्या नोटबुकमध्ये. तर यामध्ये लक्षात ठेवा, अहमदनगर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ 17,048 चौरस किलोमीटर आहे, जे महाराष्ट्रातील इतर सर्व जिल्ह्यापेक्षा अधिक आहे अहमदनगर जिल्ह्याचे. तर हा जिल्हा नाशिक प्रशासकीय विभागामध्ये येतो आणि तो ऊस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. यामध्येच मित्रांनो याउलट क्षेत्रफळाच्या दृष्टीने मुंबई शहर हा महाराष्ट्रातील सर्वात लहान क्षेत्रफळ असलेला जिल्हा आहे. मित्रांनो यामध्येच लक्षात ठेवा की आपली जी भौगोलिक सीमा आणि क्षेत्रफळ आहे ना मित्रांनो, यावर खूप वेळा तलाठी परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाते वन लाइनरमध्ये. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक सी अहमदनगर. पर्याय क्रमांक सी अहमदनगर. मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये सांगा की अहमदनगरचे नाव बदलून आता कोणते नाव ठेवण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 15 आहे. कुष्ठरोगाच्या सेवा आणि पुनर्वसनासाठी अत्यंत प्रसिद्ध असलेले आनंदवन हे केंद्र महाराष्ट्रात कोणी स्थापन केली? मित्रांनो आनंदवन हे केंद्र कोणी स्थापन केले हा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये. तर यामध्ये लक्षात ठेवा, मुरलीधर देवीदास आमटे म्हणजेच बाबा आमटे यांनी 1949 चंद्रपूर जिल्ह्यातील वरोराजवळ आनंदवन आश्रमाची स्थापना केली. त्यानंतर कुष्ठरोगाच्या उपचारासंबंधी त्यांना विविध कलाकौशल्य शिकवून समाजात सन्मानाचे स्थान मिळवून देणे हे या संस्थेचे उद्दिष्ट होते. तर त्यांना मित्रांनो मॅगसेसे आणि गांधी शांतता पुरस्कार मिळालेला आहे, हा पण पॉईंट बघितला आहे आपण. तर हा प्रश्न समाजसुधारका आणि बहुमूल्य वारशांशी संबंधित जे वारसा आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये लाभलेले, त्यामध्ये देखील हा प्रश्न विचारला जाते. हा प्रश्न आपण मागे देखील क्लासमध्ये घेतलेला होता, परंतु आपण हा प्रश्न खूप वेळा विचारलेला आहे मित्रांनो, रिपीट झालेला आहे, त्यामुळे या क्लासमध्ये आपण हा प्रश्न ठेवलेला आहे. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब बाबा आमटे. मित्रांनो प्रश्न क्रमांक 16 आहे. भारताच्या द्वीपकल्पीय भूमीला एकूण किनारपट्टी लाभली असून कोणत्या राज्याला सर्वात लांब समुद्र किनारा लाभला आहे? मित्रांनो प्रश्न समुद्र किनारा कोणत्या राज्याला सर्वात जास्त लाभलेला आहे असा प्रश्न आहे. यामध्ये लक्षात ठेवा, गुजरात राज्याला भारतामध्ये सर्वाधिक सुमारे 1600 किलोमीटर लांबीचा विस्तीर्ण समुद्र किनारा लाभला आहे. तर या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आंध्र प्रदेश राज्य असून त्याला सुमारे 974 किलोमीटर लांबीचा किनारा तर महाराष्ट्राला मित्रांनो 720 किलोमीटर लांबीचा कोकण किनारपट्टी समुद्र किनारा लाभला आहे. तर भारताचा प्राकृतिक आणि राजकीय भूगोल तलाठी परीक्षेचा अत्यंत महत्त्वाचा आहे. मित्रांनो भौगोलिक परिस्थितीवर खूप वेळा परीक्षा तलाठी भरतीमध्ये विचारलेले आहेत प्रश्न, त्यामुळे तुम्ही हे पॉईंट नोट करत चला. या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक सी गुजरात. गुजरात राज्याला सर्वाधिक समुद्र किनारा लाभला आहे. किती किलोमीटर लांबीचा? तर 1600 किलोमीटर लांबीचा. 1600 किलोमीटर लांबीचा मित्रांनो समुद्र किनारा लाभलेला आहे गुजरात या राज्याला. अजूनपर्यंत मित्रांनो तुम्ही आपली शाळा जीकेला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून घ्या मित्रांनो. आपली ही 30 प्रश्नसंचांची सिरीज अजूनपर्यंत आपला हा 11वा प्रश्नसंच चालू आहे मित्रांनो. अजून आपले 19 प्रश्नसंच बाकी आहेत मित्रांनो. आणि या अगोदरचे जर प्रश्नसंच तुम्ही 10 पाहिले नसेल मित्रांनो तर आत्ताच आपली शाळा जीकेवर जाऊन तुम्ही हे सर्वच्या सर्व प्रश्नसंच बघू शकता. टेलिग्रामची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिली आहे, तिथून देखील तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. प्रश्न क्रमांक 17 आहे. महाराष्ट्राच्या समुद्र जैवविविधतेचे प्रतीक असणारे महाराष्ट्राचे अधिकृत राज्य फूल कोणते आहे? अधिकृत राज्य फूल कोणते आहे? मित्रांनो यामध्ये लक्षात ठेवा, जारुळ ज्याला मराठीमध्ये प्रामुख्याने ताम्हण म्हणतात, हे आकर्षक जांभळ्या रंगाचे फूल महाराष्ट्राचे राज्य फूल आहे. कोणते? जारुळ. यामध्ये एक पॉईंट लक्षात ठेवा मित्रांनो, फुलाचे शास्त्रीय नाव, याच फुलाचे शास्त्रीय नाव खूप वेळा परीक्षेमध्ये नाव आहे मित्रांनो लेगस्ट्रोएमिया स्पेकिओसा, म्हणजेच याला म्हणतो आपण प्राईड ऑफ इंडिया असे देखील म्हणतात. हे फूल उन्हाळ्याच्या दिवसात कोकणातील जंगलामध्ये आणि पश्चिम घाटातील डोंगरांगांमध्ये मोठ्या प्रमाणात बहरते. तर राज्यातील राज्य प्राणी शेकरू. मित्रांनो हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, नोटच करून ठेवा. राज्य प्राणी कोणता आहे? तर शेकरू. राज्य पक्षी आहे हरियाल आणि राज्य फूल तामन. म्हणजेच हमखास थेट प्रश्न विचारले जातातच मित्रांनो तलाठी भरतीमध्ये. कोणता आहे? राज्य प्राणी शेकरू, राज्य पक्षी हरियाल आणि राज्य फूल आहे मित्रांनो आपलं ताम्हण. या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल जारूळ किंवा ताम्हण. ताम्हण मराठीमध्ये म्हणतात आणि जारूळ हे नाव आहे मित्रांनो. ठीक आहे.
पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 18 आहे. भारताच्या वित्तीय क्षेत्राचे नियंत्रण करणारा भारतीय रिझर्व्ह बँकेचे म्हणजेच RBIचे मुख्य कार्यालय सध्या कोठे स्थित आहे, असा प्रश्न आहे मित्रांनो. म्हणजेच RBIचे मुख्य कार्यालय कोठे आहे. तर यामध्ये लक्षात ठेवा, RBIची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी झाली असून तिचे मध्यवर्ती कार्यालय सुरुवातीला कोलकाता येथे होते. नंतर 1937 हे मध्यवर्ती कार्यालय कोलकातावरून कायमचे मुंबई येथे स्थलांतरित करण्यात आले. सुरुवातीला 1 एप्रिल 1935 कुठे होते मित्रांनो, तर कलकत्ता येथे होते. नंतर 1937 त्याचे मुख्यालय हलवण्यात आले, जे मुंबई येथे स्थापन करण्यात आले. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी असून येथे देशातील सर्व प्रमुख वित्तीय संस्थांची मुख्य कार्यालये आहेत. आणि RBIचे राष्ट्रीयकरण 1 जानेवारी 1949 रोजी करण्यात आले. ही माहिती देखील अत्यंत महत्त्वाची आहे मित्रांनो. RBIची राष्ट्रीयकरण कधी झाले, तर 1 जानेवारी 1949 रोजी झाले. हा प्रश्न खूप वेळा परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक C, मुंबई या ठिकाणी. सुरुवातीला कुठे होते, कलकत्ता येथे होते. नंतर कुठे झाले, तर मुंबई येथे झाले. कलकत्ताला कधी होते, तर 1 एप्रिल 1935 होते. आणि मुंबईला कधी आले, तर 1937 या दिवशी आले. प्रश्न क्रमांक 19 आहे मित्रांनो. विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात असलेले महाराष्ट्रातील सर्वात जुने व प्रसिद्ध ताडोबा राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न फार महत्त्वाचा आहे, ताडोबा राष्ट्रीय उद्यानवर आलेला आहे मित्रांनो. यामध्ये लक्षात ठेवा, ताडोबा हे 1955 घोषित करण्यात आलेले महाराष्ट्रातील सर्वात जुने आणि पहिले राष्ट्रीय उद्यान होते मित्रांनो. सर्वात पहिले महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यान कोणते होते, तर ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे होते. कधी स्थापन झाले, तर 1955 स्थापन झाले. यामध्ये पॉईंट लक्षात ठेवा की हे उद्यान वाघांच्या मुबलक साठ्यांसाठी प्रसिद्ध असून याला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प म्हणून देखील ओळखले जाते. वाघांसाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो. तर यामध्येच आणखी एक पॉईंट नोट ठेवा की येथील घनदाट जंगलात वाघ्यांव्यतिरिक्त बिबट्या, जंगली कुत्रे, अस्वल आणि विविध प्रकारचे दुर्मिळ देखील आढळतात मित्रांनो. महाराष्ट्रातील जे अभयारण्य आहे आणि राष्ट्रीय उद्याने आहे यामध्ये देखील तलाठी भरतीमध्ये खूप वेळ हे प्रश्न विचारले गेलेले आहेत. हा प्रश्न खूप पॉईंट महत्त्वाचा आहे मित्रांनो. असे प्रश्न आले की तुमच्या नोटबुकमध्ये नोट करत चला मित्रांनो. हे IMP क्वेश्चन असतात. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक B, वाघ म्हणजेच व्याघ्र प्रकल्प. पर्याय क्रमांक B, वाघ म्हणजेच व्याघ्र प्रकल्पासाठी हे ताडोबा राष्ट्रीय उद्यान प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो, जो अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे. भारतीय संविधानाच्या कोणत्या ऐतिहासिक घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हटले गेले जाते. मित्रांनो खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. मिनी कॉन्स्टिट्यूशन कोणत्या घटनेला म्हटले जाते. त्यामध्ये एक प्रश्न आणखी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो की भारतीय संविधानामध्ये भारताचा आत्मा कोणत्या कलमाला म्हटले जाते. चला तर मित्रांनो याचे स्पष्टीकरण बघूया की 1976 42व्या घटनादुरुस्तीद्वारे संविधानाच्या विविध भागांमध्ये अनेक मोठे आणि व्यापक बदल करण्यात आले. कोणत्या कलममध्ये मित्रांनो, 42व्या कलममध्ये. कधी झाली ही, 1976 दुरुस्ती झाली. तर या दुरुस्तीद्वारे संविधानाच्या सरनाम्यात समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे 3 शब्द नव्याने जोडले गेले. तसेच संविधानात भाग 4A आणि कलम 51A अंतर्गत नागरिकांची मूलभूत कर्तव्ये समाविष्ट करण्यात आली. मित्रांनो यामध्ये महत्त्वाचा पॉईंट असा आहे की राज्यघटनेतील जे इतिहासातील अत्यंत महत्त्वाच्या जो घटना असते मित्रांनो, तो तलाठी भरतीसाठी खूप महत्त्वाचा प्रश्न असतो. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक B, 42वी घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन असे म्हटले जाते, जे 1976 झाले. 1976 झालेले आहेत. हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. मी तुम्हाला कमेंटसाठी प्रश्न विचारला आहे मित्रांनो की भारत घटनेचा आत्मा कोणत्या कलमाला म्हटला जाते. याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 21 आहे. ब्रिटिश राजा जॉर्ज 5 यांच्या स्वागतासाठी मुंबईमध्ये उभारण्यात आलेले गेटवे ऑफ इंडिया कधी पूर्ण झाले. प्रश्न फार महत्त्वाचा आहे मित्रांनो. राजा जॉर्ज 5 या संबंधी प्रश्न आहे आणि भारताचे जे गेटवे ऑफ इंडिया आहे हे कधी पूर्ण झाले असा प्रश्न आहे. तर यामध्ये लक्षात ठेवा 1911 मधील ब्रिटिश राजा जो होता राजा पंचम जॉर्ज म्हणजे 5 आणि राणी मेरी यांच्या आगमनाप्रित्यर्थ या स्मरणाची पायाभरणी झाली होती. तर या स्मारकाचे जे बांधकाम आहे ते प्रसिद्ध ब्रिटिश वास्तुविशारद कोण होता, जॉर्ज विरेट यांच्या संकल्पनेतून 1924 पूर्ण झाले. तर हे स्मारक जे आहे मित्रांनो ते मुंबईच्या दक्षिण भागातील
अकोला बंदर परिसरात अरबी समुद्राच्या काठावर स्थित आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, हे महाराष्ट्रातील आणि देशातील अत्यंत प्रसिद्ध ऐतिहासिक पर्यटन स्थळ म्हणून मानले जाते. कुठे? हे मुंबई येथे आहे. कोणाच्या निमित्त बांधले गेले होते? तर राजा पंजाब जॉर्ज आणि राणी मेरी यांच्या आगमनाप्रित्यर्थ बांधले गेले होते. कधी बांधले गेले होते? तर 1911 मध्ये बांधले गेले होते. मित्रांनो, या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, 1924 मध्ये. याचे बांधकाम सुरू झाले. मित्रांनो, बांधकाम सुरू झाले होते. 2 तारखा महत्त्वात ठेवा. बांधकाम सुरू झाले होते 1911 मध्ये. बांधकाम सुरू कधी झाले? तर 1911 मध्ये बांधकाम सुरू झाले होते. आणि पूर्ण कधी झाले होते? तर 1924 मध्ये झाले होते. कोणासाठी बांधले होते? राजा जॉर्ज पंचम पाचवा आणि राणी मेरी यांच्या आगमनाप्रित्यर्थ बांधले होते. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, 1924. 1924 मध्ये बांधकाम पूर्ण झाले. सुरुवात झाली 1911 मध्ये. मित्रांनो, चला तर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 22 आहे. भारतीय राज्यघटनेनुसार संसदेचे कनिष्ठ आणि लोकांचे थेट प्रतिनिधित्व करणारे सभागृह कोणते आहे? प्रश्न फार महत्त्वाचा आहे मित्रांनो. कोणता प्रश्न आहे की राज्यघटनेनुसार संसदेचे कनिष्ठ आणि लोकांचे थेट प्रतिनिधित्व करणारे सभागृह कोणते आहे, असा प्रश्न आहे मित्रांनो. तुम्ही जर ग्रुपमध्ये अभ्यास करत असाल तर तुमच्या ग्रुपमध्ये हा प्रश्न पॉईंट शेअर करा मित्रांनो. त्यासोबतच ह्या व्हिडिओमध्ये जे प्रश्न आपण घेतलेले आहे यावर तुम्ही आपसामध्ये चर्चा करा आणि हे ठरवा की तुम्हाला यामधले कोणते पॉईंट जास्त येत आहे, कोणते पॉईंट तुमचे चुकत आहे, आणि जे चुकत आहे मित्रांनो त्यावर आणखी रिव्हिजन करा. तर यामध्ये पॉईंट लक्षात ठेवा की लोकसभा हे संसदेचे कनिष्ठ आणि सर्वात शक्तिशाली सभागृह मानले जाते. या सभागृहाचा सामान्य कार्यकाळ जो असतो मित्रांनो तो 5 वर्षाचा असतो आणि सदस्य जनतेद्वारे थेट प्रौढ मतदानाद्वारे निवडले जातात. या उलट राज्यसभा हे राज्याचे वरिष्ठ सभागृह असून ते कधीही पूर्णपणे विसर्जित न होणारे स्थायी सभागृह आहे. मित्रांनो, संसदेची जी रचना आहे आणि कार्यपद्धती आहे यावर सरळ सेवा परीक्षेमध्ये हमखास प्रश्न विचारले जातातच मित्रांनो. हा पॉईंट नोट करून ठेवा. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, लोकसभा. लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे परंतु जनतेचे ते थेट प्रतिनिधित्व करते. परंतु राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे परंतु ते जनतेचे थेट प्रतिनिधित्व करत नाही. त्यामध्ये एक पॉईंट आणखी आहे की राज्यसभा हे सभागृह मित्रांनो कधीही बरखास्त होत नाही. प्रश्न क्रमांक 23 आहे. वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान आणि ज्ञानेश्वरीचे लेखक संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवनी समाधी कोठे आहे? प्रश्न फार महत्त्वाचा आहे. यामध्ये लक्षात ठेवा, आळंदी हे वारकरी संप्रदायाचे पवित्र तीर्थक्षेत्र पुणेजवळील इंद्रायणी नदीच्या काठावर वसले आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी आळंदी येथे संजीवनी समाधी घेतली. संत तुकाराम महाराजांचे जन्म व कर्मभूमी असलेले देहू हे तीर्थक्षेत्र देखील याच इंद्रायणी नदीच्या काठावर वसले आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक इतिहासातील संत परंपरा हा तलाठी भरतीचा मोठा आवडता विषय आहे मित्रांनो. या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक सी, आळंदी. पर्याय क्रमांक सी, आळंदी या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवनी समाधी आहे इंद्रायणी नदीच्या काठी मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 24 आहे. 1883 मध्ये महाराष्ट्रातील मूक व कष्टकरी शेतकऱ्यांच्या दुःखाला वाचा फोडणारे शेतकऱ्यांचा असूड हा ग्रंथ कोणी लिहिला? मित्रांनो, आपण मागेच हा प्रश्न पाहिलेला आहे. प्रश्न बघून घ्या. तो प्रश्न कोणत्या पद्धतीनं विचारलेला होता, हा प्रश्न कोणत्या पद्धतीनं विचारला गेलेला आहे, हे सर्व प्रश्न मित्रांनो आपण रिपीटच झालेले घेतलेले आहे MPSC पॅटर्ननुसार. त्यामुळे तुम्हाला एक गोष्ट सांगतो की हे प्रश्न बघून घ्या कोणकोणत्या पद्धतीनं फिरून फिरून विचारले गेलेले आहेत. शेतकऱ्यांचा असूड ग्रंथ कोणी लिहिला? पॉईंट एकच आहे ना मित्रांनो, परंतु प्रश्न विचारण्याची पद्धत ही अलग अलग आहे. तर यामध्ये आपण याचे सविस्तर बघूया की महात्मा फुले यांनी या प्रसिद्ध ग्रंथात निरक्षरता, अज्ञान आणि कर्जबाजारीमुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या दुर्दशेचे वर्णन केले आहे. सोबतच शिक्षणाचा अभाव म्हणजेच अविद्या हे बहुजन आणि शूद्र समाजाच्या गरिबीचे व शोषणाचे मुख्य कारण त्यांनी मानले आहे. त्यामध्ये इतर गाजलेले सामाजिक आणि वैचारिक ग्रंथ गुलामगिरी, सार्वजनिक सत्यधर्म आणि इशारा हे त्यांचेच ग्रंथ प्रसिद्ध आहे. आणि महाराष्ट्रातील अग्रगण्य समाजसुधारकांचे वाङ्मयीन कार्य तलाठी भरतीमध्ये तर नेहमीच विचारलेच जातात मित्रांनो. हा पॉईंट आपण मागेही घेतलेला आहे, आताही घेतलेला आहे. त्यामुळे या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ए, महात्मा ज्योतिराव फुले. जे प्रश्न आपले घेतलेले आहेत मित्रांनो त्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आलेच पाहिजे आणि प्रश्न पाहिल्याबरोबर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायला पाहिजे की ह्या प्रश्नाचे उत्तर हे आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 25 आहे मित्रांनो. एकूण भौगोलिक क्षेत्रफळाचा विचार करता
भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो? प्रश्न फार महत्त्वाचा आहे मित्रांनो. हा प्रश्न खूप वेळा सरळ सेवेमध्ये विचारले जातो. यामध्ये लक्षात ठेवा, भारत हा जगातील 7व्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश असून त्याने जगाच्या एकूण क्षेत्रफळाच्या 2.42% भाग व्यापलेला आहे. कितव्या क्रमांकाचा लागते मित्रांनो? तर हा जगातील 7व्या क्रमांकाचा आहे. तर क्षेत्रफळाच्या रशिया आणि पहिल्या क्रमांकावर, क्षेत्रफळाने मित्रांनो पहिल्या क्रमांकाचा देश आहे रशिया. त्यानंतर येते कॅनडा आणि तिसऱ्या क्रमांकावर येते चीन मित्रांनो. सोबतच लोकसंख्येच्या दृष्टीने विचार करता भारत हा जगातील अग्रगण्य आणि सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे. दुसऱ्या क्रमांकावर येते चीन. त्यानंतर अत्यंत मूलभूत आणि सामान्य ज्ञानाचा वारंवार विचारलेला जाणारा हा प्रश्न आहे मित्रांनो. खूप वेळा हा प्रश्न विचारला जातो जनसंख्येसाठी आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने. हा प्रश्न महत्त्वाचा आहे. पहिल्या क्रमांकावर येते मित्रांनो रशिया, दुसऱ्या क्रमांकावर येते कॅनडा, तिसऱ्यावर येते चीन, अमेरिका, ब्राझील, ऑस्ट्रेलिया मित्रांनो. नंतर 7व्या क्रमांकावर येते आपला भारत. त्यासोबतच या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक सी, 7वा क्रमांक. पर्याय क्रमांक सी, 7वा क्रमांक. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 26 आहे. 1 मे 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यावर राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण? कधी मित्रांनो प्रश्न विचारत आहे 1 मे 1960 जेव्हा महाराष्ट्राची निर्मिती झाली त्यावेळेचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते असा प्रश्न आहे. तर यामध्ये लक्षात ठेवा यशवंतराव बळवंतराव चव्हाण हे नव्याने निर्माण झालेल्या संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. त्यांना आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार देखील म्हटले जाते. नंतर देशाचे रक्षण मंत्री आणि गृहमंत्री देखील त्यांनी पदभार स्वीकारला. नंतर महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री म्हणून नाशिकचे दादासाहेब गायकवाड यांच्या नावाचा उल्लेख होतो. महाराष्ट्राच्या राजकीय आणि इतिहासावर महाराष्ट्राचे जे राजकीय व्यक्ती आहेत मित्रांनो त्यावर हा तलाठी भरतीमध्ये परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, यशवंतराव चव्हाण. पर्याय क्रमांक ब, यशवंतराव चव्हाण. प्रश्न क्रमांक 27 आहे मित्रांनो. अजिंठा आणि वेरूळची जगप्रसिद्ध पाषाण लेणी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? प्रश्न फार महत्त्वाचा आहे. पॉईंट लक्षात ठेवा मित्रांनो. अजिंठा आणि वेरूळची जगप्रसिद्ध पाषाण लेणी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे असा प्रश्न आहे. यामध्ये लक्षात ठेवा अजिंठा आणि वेरूळ म्हणजेच एलोरा लेणी महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर, पूर्वीचे नाव होते औरंगाबाद मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे. त्यानंतरच या लेण्यांना 1983 मध्ये युनेस्कोने भारतातील पहिल्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट केले आहे. वेरूळ ही येथील 16 क्रमांकाच्या गुहेतील एकाच अखंड दगडात कोरलेले कैलास मंदिर हे जगातील शिल्पकलेचे उत्कृष्ट नमुना आहे. मित्रांनो अजिंठा लेणी पूर्णपणे बौद्ध धर्माशी संबंधित असून तेथील भिंतीचित्रे जगभर वाखाणली जाते मित्रांनो, म्हणजे जगभर प्रसिद्ध आहेत. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक सी, छत्रपती संभाजीनगर. पर्याय क्रमांक सी, छत्रपती संभाजीनगर. याचेच पूर्वीचे नाव काय होते हा पॉईंट खूप वेळा परीक्षेमध्ये विचारला जातो मित्रांनो. तर मित्रांनो याचे पूर्वीचे नाव होते औरंगाबाद. हा पॉईंट नोट करून ठेवा. प्रश्न क्रमांक 28 बघूया. शैक्षणिक आणि सांस्कृतिक व ऐतिहासिकदृष्ट्या संपन्न असणारे महाराष्ट्रातील कोणते शहर विद्येचे माहेरघर असे मानले जाते? विद्येचे माहेरघर महाराष्ट्रातील कोणते शहर आहे असा प्रश्न आहे मित्रांनो. पुणे शहरात पेशवे काळापासून शिक्षणाचा आणि संस्कृतीचा मोठा वारसा राहिला आहे, म्हणून याला विद्येचे माहेरघर म्हणतात. येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डेक्कन कॉलेज आणि अनेक नामांकित राष्ट्रीय दर्जांच्या शैक्षणिक संस्था कार्यरत आहे. या शहराला पूर्ववेळचे ऑक्सफर्ड असे देखील मानाची पदवी ब्रिटिशांनी दिली होती. तर महाराष्ट्रातील प्रमुख शहरांची भौगोलिक आणि सांस्कृतिक टोपणनावे तलाठी भरतीसाठी अनिवार्य भाग आहे मित्रांनो. तर लक्षात ठेवा या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक सी, पुणे येथे. पुणे या शहराला विद्येचे माहेरघर असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 29 आहे, फार महत्त्वाचा आहे. भारतीय संविधानाच्या रचनेनुसार देशाच्या संसदेचे कायमस्वरूपी व वरिष्ठ सभागृहाला काय म्हटले जाते? सुरुवातीचा प्रश्न होता मित्रांनो कनिष्ठ सभागृह, आता आहे वरिष्ठ सभागृह. आणि काय तर कायमस्वरूपी सभागृह कोणते? मित्रांनो परीक्षेत तुम्हाला हा पॉईंट आपण मागच्याच प्रश्नामध्ये कव्हर केला. तुम्ही आत्ताच कमेंट बॉक्समध्ये सांगा या प्रश्नाचे उत्तर काय होईल. यामध्ये पॉईंट लक्षात ठेवू मित्रांनो. राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ आणि कधीही विसर्जित न होणारे स्थायी सभागृह आहे. याच्या सदस्याचा जो कार्यकाळ असतो तो 6 वर्षाचा असतो आणि 2 वर्षांनी 1/3 सदस्य निवृत्त होतात व नवीन निवडले जातात.
उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती म्हणून लोकसभेची भूमिका पार पाडतात. राज्यघटनेच्या हा पायाभूत भाग तलाठी भरतीचा अत्यंत आवडता विषय आहे मित्रांनो. सरळ सेवेमध्ये खूप वेळा विचारला जातो हा प्रश्न. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, राज्यसभा. पर्याय क्रमांक बी, राज्यसभा कायमस्वरूपी सभागृह आहे. दर 6 वर्षांनी येथील सभासदांचा कार्यकाळ संपतो. त्यानंतर कधीही न विसर्जित होणारे हे सभागृह आहे. राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे. परंतु अधिकाराच्या दृष्टीने म्हटलं मित्रांनो तर लोकसभा वरिष्ठ सभागृह होईल. लक्षात ठेवा, अधिकाराच्या दृष्टीने जर म्हटलं तर लोकसभा वरिष्ठ आणि वरिष्ठ सभागृह, फक्त वरिष्ठ सभागृह म्हटलं तर राज्यसभा सभागृह हे वरिष्ठ. कनिष्ठ म्हटलं तर लोकसभा. अधिकाराच्या दृष्टीने म्हटले तर लोकसभा वरिष्ठ सभागृह अधिकाराच्या दृष्टीने लोकसभा मित्रांनो, आणि राज्यसभा हे कनिष्ठ सभागृह. परंतु तसे जर म्हटले तर संसदेमधील वरिष्ठ सभागृह कोणते तर लोकसभा आणि कनिष्ठ सभागृह कोणते तर लोकसभा. मित्रांनो हा पॉईंट लक्षात राहील ना तुमच्या. जर मित्रांनो तुम्हाला यामध्ये कन्फ्युजन असेल तर हा पॉईंट रिपीट तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट करा आणि तोच पॉईंट रिपीट वाचा मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 30 आहे. आजच्या क्लासचा हा शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो. प्रश्न फार महत्त्वाचा आहे. पॉईंट लक्षात ठेवा मित्रांनो की सह्याद्री पर्वतामध्ये अहमदनगर जिल्ह्यात असलेले महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते. पॉईंट हा प्रश्न खूप वेळा विचारलेला आहे परीक्षेमध्ये मित्रांनो, म्हणून हा रिपीट आपण प्रश्न घेतलेला आहे. ह्यामध्ये लक्षात ठेवा कळसूबाई हे भारतातील सर्वोच्च शिखर असून समुद्र सपाटीपासून त्याची जी उंची आहे ते 1646 मीटर आहे. तर हे शिखर अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामध्ये हरिश्चंद्र वन्यजीव अभयारण्याच्या क्षेत्रात वसलेले आहे. शिखराची पायथ्याशी सर्वात वरच्या टोकाला कळसूबाई देवाची अत्यंत प्रसिद्ध आणि जागृत मंदिर आहे. साल्हेर हे नाशिक जिल्ह्यातील महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर म्हणजेच 1567 मीटर मानले जाते. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक सी, कळसूबाई 1646 मीटर याची उंची आहे. मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का महाराष्ट्रातील जे उंच शिखर आहे ह्या पॉईंट पाठ करण्याचा एक ट्रिक आहे. तुम्हाला माहिती आहे का त्या ट्रिकचे नाव आहे क सा मी ह स तो. हे पॉईंट लक्षात ठेवा मित्रांनो. क सा मी ह स तो यानुसारच तुम्हाला महाराष्ट्रातील शिखरांची उंचीनुसार पॉईंट लक्षात येईल मित्रांनो. सर्वात मोठे आहे कळसूबाई, नंतर आहे साल्हेर, महाबळेश्वर, हरिश्चंद्रगड, साल्हेर, तोरणमाळ अशा प्रकारचे हे मित्रांनो सर्वोच्च शिखर म्हणून आपण पॉईंट पाहिलेले आहे. मित्रांनो हे 30 प्रश्न तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कोणता प्रश्न तुमच्यासाठी हार्ड गेला याचे उत्तर देखील कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यासोबतच तुमच्या ग्रुपमध्ये हा पॉईंट तुम्ही शेअर करा मित्रांनो. मी तर तुम्हाला शिकवत आहोतच, परंतु तुम्ही जर ग्रुपमध्ये स्टडी केली मित्रांनो तर तुम्हाला हे पॉईंट आणखी जास्त सविस्तरपणे समजून येतील. कोणत्याही प्रश्नाचे पॉईंट अडत असेल मित्रांनो, काही प्रश्नाचे उत्तर समजत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तो कव्हर करू मित्रांनो. अजूनपर्यंत आपली शाळा जीकेला चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर करून घ्या मित्रांनो. सर्व काही अपडेटसाठी आपण टेलिग्राम चॅनल देखील सुरू केलेले आहे, ते देखील तुम्ही जॉईन व्हा मित्रांनो. तुमचा प्रतिसाद आम्हाला लाभत आहे त्यासाठी खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया मित्रांनो 12व्या संभाव्य प्रश्नसंचामध्ये. तोपर्यंत मित्रांनो अभ्यास करा, रिपीट क्वेश्चनची तयारी करा. तलाठी भरती कधी येणार हा प्रश्न मनात ठेवू नका. तलाठी भरती जेव्हा येईल तेव्हा तुम्ही तयार आहात ना, हाच पॉईंट मनात ठेवून अभ्यास करा मित्रांनो. पुन्हा भेटूया पुढच्या 12व्या प्रश्नसंचामध्ये. तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद.